श्रोते हो नमस्कार. आज आपल्या आर चॅनलच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्रीयुत युवराज कदम, जे वाचन चळवळीच्या माध्यमातून अनेक शाळा अनेक कॉलेजपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि आज असं कुठेतरी म्हटलं जातं की वाचन संस्कृती जी आहे ती थोडीशी मंदावलेली आहे. पण या वाचन संस्कृतीला पुन्हा एकदा ऊर्जित अवस्था देण्यासाठी युवराज कदम नेहमी प्रयत्न करत आहेत. आज वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि भाषा पंधरवडा साजरा केला जातोय. त्यानिमित्तानं आपल्या सर्वांचं आवडतं चॅनल आर चॅनल, या आर चॅनलच्या स्टुडिओमध्ये मी डॉक्टर सरोज बिडकर युवराज आपलं सहर्ष स्वागत करते. युवराज, खरं तर आपण विद्यापीठमध्ये राहत होतात, विद्यापीठाच्या परिसरामध्ये आपण राहत होतात आणि एकूणच जर पाहिलं तर आपण संशोधनाकडे वळणं अपेक्षित होतं किंवा विद्यापीठाचा एकूण माहोल बघितला तर स्पर्धा परीक्षेकडे वळणं अपेक्षित होतं. पण आपण डायरेक्ट वाचन या उपक्रमाकडे वळलात. ही भूमिका आपल्याला जर स्पष्ट केली तर आम्हाला ऐकायला आवडेल. प्रथम तुमचे नमस्कार आणि आर चॅनलच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. थँक्यू. मुळात मॅडमनी मला दुसऱ्या वाट्या सांगितल्या की स्पर्धा परीक्षा असेल किंवा संशोधन असेल, ह्या अँगलनं मी कधी विचारच केला नाही. त्यामुळं ही नव्यानं मी मॅडमांच्याकडून शब्द ऐकतो की अरे मी खरंच विद्यापीठातून तर ह्या गोष्टी करू शकलो असतो का. पण नीती नावाचा एक प्रकार असतो, तो जो घेऊन जात असतो आपला हेतू आणि आपलं जे काही व्रत आपण घेत असतो, त्या पद्धतीनं मी वाचन चळवळीकडे वळलो. आणि सुरुवातीलाच मला ही गोष्ट क्लिअर करायची आहे, जे आर चॅनलच्या सर्व श्रोत्यांना आणि मराठी वाचकांना आणि गडिंग्लज आजरा चंदगड भागातील सर्व वाचकांना, माझी मुलाखत ज्या घेत आहेत त्या डॉक्टर सरोज बिडकर मॅडम यांनी स्वतःचं फक्त नाव सांगितलं. पण मला थोडं दडपण पण सुरुवातीला ह्या गोष्टीचं आहे की त्या केवळ एक प्राध्यापक नाहीत, तर त्यांची स्वतःची संस्था आहे जी वंजळ बहुद्देशीय संस्था म्हणून आहे. त्या माध्यमातून त्यांचं वंचित उपेक्षित महिलांसाठी काम आहे. याशिवाय कोल्हापुरातल्या अनेक युवकांच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या संस्थांना त्या पाठबळ देतात. आणि आमच्या सुद्धा वाचनकट्ट्याच्या सल्लागार समितीमध्ये त्या आम्हाला मार्गदर्शन म्हणून आहेत. तर त्यांनी माझी मुलाखत घ्यावी आणि मी वाचनावरचं सांगावं, हे एक वेगळ्या प्रकारचं मॅडम दडपण आहे. पण मी एक वाचक आणि तुमचा विद्यार्थी या नात्यानं, एक वाचन चळवळीतला कार्यकर्ता या नात्यानं मी वाचन चळवळीचा प्रवास इथं सांगणार आहे. तर तुमचा प्रश्न होता की वाचनाकडे कसा वळला. मला आठवतं सन 2012 साल असावं. विद्यापीठात विद्यार्थ्यांची गर्दी प्रचंड असायची आणि त्या गर्दीमध्ये अनेक कॅन्टीन गजबजलेली असायची. बरीच मुलं कॅन्टीनवरती वेळ घालवायचे आणि त्यावेळी आम्ही बराच एक 20-25 लोकांचा आमचा ग्रुप एकत्र आला होता. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकचा सागर गोडसे असेल, मराठीची वनिता पवार असेल, शुभांगी विरंबोळे असेल, बरेच विद्यार्थी, सत्यवानकरे असेल, सुनील वाघमारे, असे अनेक विद्यार्थी आम्ही एकत्र होतो. आणि आमच्या मनामध्ये प्रश्न आला की आपण कॅन्टीनवर बराच वेळ घालवतो आणि हा वेळ जर आपण समाजासाठी सत्कारणी लावायचं ठरवलं तर काय करता येईल. मग त्याच वेळी सुहास शिरवळकरांची दुनियादारी जी कादंबरी आहे, त्या कादंबरीवरचा दुनियादारी चित्रपट आला होता आणि त्याला प्रतिसाद मराठी प्रेक्षकांनी प्रचंड दिला होता. आणि त्याच्यामध्ये एक स्टोरी होती की SP कॉलेजचा कट्टा. ते विद्यार्थी ठरवतात वर्षातून त्या कट्ट्यावर एकत्र यायचं, आपले अनुभव शेअर करायचे. आपले शिक्षण पूर्ण होऊन आपण वेगवेगळ्या वाटेला जरी गेलो तरी वर्षातून एकदा आपण एकत्र यायचं. असं तो SP कॉलेजचा कट्टा आणि वाचन याचं कुठेतरी जुळलं गेलं. आणि त्यामुळे आम्ही मग ठरवलं की 15 दिवसातून एकदा आपण एका ठिकाणी यायचं, विद्यापीठातल्या विविध कट्ट्यांच्या वरती आणि वेगवेगळ्या पुस्तकांच्या वरती चर्चा करायच्या. आम्हाला सुरुवातीला साधारण 30 मुलांची अपेक्षा होती, पण 350 मुलं त्या उपक्रमाला यायला लागली. आणि त्याच्या पाठीमागं मॅडम वाचनाविषयी हा मला मुद्दा इथं सांगणं महत्वाचं वाटतं की वाचनच विषय का निवडला. मी लहान होतो, अगदी ह्याच गडिंग्लजच्या सीमा भागावरती आणि कर्नाटक प्रदेशातलं माझं मनगुत्ती म्हणून जे गाव आहे, जे कन्नड भाषिक गाव आहे पण मराठी भाषिक जास्त आहे कर्नाटकातलं जरी असलं तरी, त्या आमच्या घरी लहानपणी श्रावण महिन्यामध्ये भगवद्गीता, रामायण, ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथांचं वाचन केलं जायचं. आणि गल्लीतली लोक एकत्र यायची, माझी वडील, माझी थोरली बहीण ह्या वाचन करायच्यात. आणि तो प्रभाव बालपणी माझ्यावरती होता. आणि वाचनाचं महत्व काय आहे, लोक कशी शांत बसतात, आपल्या जीवनात काय परिणाम होतो, ती एक डोक्यातली पेरणी आणि मुलांच्या समोरचा वेळ हा एकत्र होऊन वाचनकट्टा सुरुवात झाला. ठीक आहे. म्हणजे एकूण तुमचे स्वतःचे विचार तर आहेतच, पण असं कुठेतरी म्हणण्यासाठी ते वाव आहे
की दुनियादारी पिक्चर जो आहे त्या पिक्चरचा तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांवरती त्याचा कुठेतरी प्रभाव झालेला दिसतोय. वाचन चळवळ सुरू करत असताना किंवा चालवत असताना अनेक साहित्यिक आहेत, त्यांचं काही विशेष आपल्यासाठी सहकार्य वगैरे? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण एखादी चळवळ उभारत असताना त्या चळवळीला एकटा माणूस निमित्त असतो, पण अनेक हात पाठीशी असतात. म्हणजे सन 2012 साली शिवाजी विद्यापीठात हा उपक्रम सुरू झाला, ज्या दीक्षांत समारंभामध्ये म्हणजे खुला असायचा, स्वच्छ असायचा, आम्ही ते झाडून तिथं बसायचो. नंतर हा उपक्रम पहिला प्रसार माध्यमांनी म्हणजे हातात घेतला आणि हा उपक्रम सातत्यानं चाललं पाहिजे असं कोल्हापुरातल्या प्रसार माध्यमातून पुढाकार घेतल्यामुळं कोल्हापुरातले साहित्यिक असतील, परिसरातले साहित्यिक असतील, त्यातले अगदी आमचे आदरणीय चंद्रकुमार नलगे सर असतील, डॉक्टर सुनील कुमार लवटे सर असतील, डॉक्टर BM हिरडेकर सर असतील, संत साहित्यातले मोठं नाव जे आज आहे आदरणीय इंद्रजित देशमुख सर असतील, ह्या सर्वांनी महत्वाचं पाठबळ दिलं. त्यामध्ये डॉक्टर रणधीर शिंदे सर आहेत, बरेच साहित्यिक आहेत, त्यांची नावाची यादी मोठी राहील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी मॅडम घडली की तत्कालीन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून आदरणीय संजय पवार सर होते. प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी जरी असले तर त्यांचा आणि माझा परिचय जो झाला तो दैनिक सकाळमध्ये एक छोट्याशा लेखावरून. त्यांनी माझं आवडतं पुस्तक म्हणून शिवाजी महाराजांचं पुस्तकाबद्दल लिहिलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही संजय पवार साहेबांशी जोडलं गेलो आणि संजय पवार साहेबांनी ह्या संस्थेचं आश्रयदाता हे पद घेतल्यामुळे आम्हाला प्रशासकीय आधार लाभला. आणि आज पवार साहेब आता भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये त्यांची निवड झाली, मुंबईमधल्या आयकर विभागात वरिष्ठ पदावर आहेत. पण प्रशासनातले अनेक तहसीलदारपासून उपजिल्हाधिकारी असतील किंवा आयुक्त लोक असतील, जी वाचणारी लोक आहेत ती लोक आम्ही ह्या कट्ट्यावर आणू शकलो. आणि साहित्यिकांच्या बरोबर, उद्योजकांच्या बरोबर, सामाजिक कार्यकर्ते असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, ही सगळी लोक वाचन कट्ट्यावर आली. त्यामुळे ही वाचन चळवळ मोठ्या प्रमाणात विस्तारली आणि याचा परिपाक म्हणजे सन 2015ला जो शासनानं वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वाचन कट्टा म्हणून शासनानं जाहीर केला. त्या वाचन कट्ट्याची निर्मिती आम्ही सन 2012 साली शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये केली. ह्याला कारणीभूत म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे समाजातल्या विविध घटकांनी ह्याला मोठ्या स्वरूपात पाठबळ दिलं. म्हणजे आपण एखादं चांगलं कृत्य करण्यासाठी जर पाऊल उचललं तर निश्चितच समाज त्याची दखल घेत असतो, हे यावरून स्पष्ट होतं. आपल्या वाचन कट्ट्याला जवळजवळ एक तप पूर्ण झालं, आता जवळजवळ 14 वर्ष पूर्ण होत आहेत. तर इतका जर आपण प्रवास बघितला तर तुम्ही असे वेगवेगळे असे कोणते उपक्रम राबवले आहेत? हा प्रश्न महत्वाचा यासाठी आहे की वाचनकट्टा काय आहे हे पहिला इथं सांगावं लागेल प्रेक्षकांना आपल्या. तर वाचनकट्टा हा उपक्रम असा आहे की एखादा ग्रुप एकत्र यावा, 15 लोकांचा, 20 लोकांचा, आणि त्याच्यामध्ये एक 4 भूमिका आम्ही डिसाइडेड केलेल्या आहेत. म्हणजे उदाहरण दाखल सांगायचं झालं तर अच्युत गोडबोले यांचं मुसाफिर पुस्तक आपल्याला वाचन कट्ट्यावरती चर्चा करायची. तर त्याची पद्धत अशी आहे, मी म्हटलं की एक 30 लोकांचा समूह, तर 30 लोकांच्या मध्ये एक 4 लोक आपण सुरुवातीला निवडतोय. ह्या 4 लोकांच्या मध्ये एक व्यक्ती मुसाफिर हे पुस्तक घरी वाचून येईल. ते वाचून झाल्यानंतर ते मुद्दे कागदावर काढेल किंवा पाठ असतील तरी काय अडचण नाही, त्यांनी ते वाचून मुद्दे काढून यायचं आणि बाकीच्या 30 लोकांच्या समोर त्या मुद्द्यांच्या विषयी आपलं मनोगत तिथं व्यक्त करायचं. दुसऱ्या व्यक्तीनं मुसाफिर ओझरती वाचून यायची आणि त्या मुसाफिर मधला एखादा प्रसंग कळाला नसेल, म्हणजे उदाहरण दाखल द्यायचं झालं तर हिंदू कादंबरी आज सुद्धा 2 वेळा 3 वेळा जरी वाचली तरी लक्षात येत नाही, पण ती समूहानं ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी बरेचसे कांगोरे वाचक कोणत्या बाजूने त्याच्याकडे बघत असतो हे प्रश्न विचारावं. त्या प्रश्न विचारण्याचा पाठीमागचा हेतू हा आहे की त्याच्यातून समीक्षक घडावा. आणि तिसरा त्यातला अजून एक रोल आहे, ह्या दोघांचे जे प्रश्न उत्तर किंवा ती मांडणी जी सुरू आहे ह्याचं त्याच्या भाषेमध्ये त्यानं लिखाण करावं. आणि चौथा जो आहे, ह्या चौघांचं पूर्ण सूत्रसंचालनाचा भाग त्यानं पूर्ण करावा. आणि ह्या 4 भूमिका ह्या 30 लोकांच्या मध्ये आपण सतत बदलत असतो. म्हणजे आपण कितीही ठरवलं पुस्तक वाचायचं म्हटलं तर महिन्याला एक जर पुस्तक आपण पकडलं तर वर्षाची 12 पुस्तकं होऊ शकतात. पण 30 लोकांचा जर समूह पकडला आपण, 30 लोकांनी एक पुस्तक जरी धरलं तर आपल्या वर्षभराच्या किमान डोक्यावरून 30 पुस्तकं जातात. आणि त्या पुस्तकांची चर्चा झाल्यामुळं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत नसतात. अनेक पुस्तकं ही विचार करायला लावणारी असतात. ती आपण जर महाविद्यालयीन जीवनात वाचली ती वेगळ्या अँगलनं दिसते, ते आपण प्रौढ झाल्यानंतर वाचली त्याचा वेगळा अँगल दिसतो, आपण ज्यावेळी ज्येष्ठ होतो
त्यावेळी ते आपल्याला वेगळी दिसते. अशी पुस्तकं त्याला वेगवेगळे आवाक आहेत, त्याच्या कक्षा वेगवेगळ्या आहेत. ह्या समूहानं वाचल्यामुळे ह्याचा दुसरा फायदा मॅडम, मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या वाचनाचा फायदा प्रचंड होऊ लागला. हा एक त्यातला मुख्य उपक्रम. आणि वाचन कट्ट्यानं मग हळूहळू प्रगतीकडे त्याच्यामुळे जात असते वेळी मुळातच हा उपक्रम हा आहे की अनौपचारिक आहे. याच्यामध्ये कोणतंही शिष्टाचार, एखादा पाहुणा आलाय त्यांचा सत्कार करा, सन्मान करा, अशी कोणतीही गोष्ट याच्यामध्ये ठेवलेली नाही आपण. त्यामुळे हा उपक्रम प्रत्येकाला आपल्याला वाटतो. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतोय की शिवाजी विद्यापीठासारख्या ठिकाणी PGला येणारी मुलं आज सुद्धा खळखळून बोलत नाहीत, पण वाचन कट्ट्यामध्ये ही मुलं आल्यानंतर त्यांना मग मुक्त व्यासपीठ दिल्यानंतर ती आज मुलं चॅनलवरती जातात, मुलाखती देतात. आकाशवाणी असेल, विविध चॅनल असतील, शाळांच्या वरती असतील, मुलं धडधडीत बोलू शकतात. हे वाचन कट्ट्यानं पहिलं यश मिळवलं. त्याच्यानंतर उपक्रम कोणकोणते आहेत? काव्य मैफिली आहेत, लिखाण स्पर्धा आहेत. आम्ही कोरोनामध्ये सुद्धा मला भावलेलं पुस्तक, कोरोनात लोक घरात बंदिस्त होती, आम्ही लोकांना टास्क दिला की तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचा व्हिडिओ आम्हाला पाठवा आणि युट्यूबवरती त्याला किती लाईक, किती कमेंट मिळतील त्याचा विजेता ठरवला जाईल. जवळजवळ मॅडम 66 पुस्तकं आम्ही कोरोनामध्ये युट्यूबवरती चर्चा केली. लाखो लोकांच्या पर्यंत ती पुस्तकं पोचली. हा एक आम्ही उपक्रम घेतला. आणि हळूहळू आम्ही विशेषतः शाळेकडे वळलो. वाचन कट्टा सुरू झाला विद्यापीठात, पण आमचा थोडा उलटा प्रवास झाला. आमच्या लक्षात असं आलं की विद्यापीठात आपण काम केल्यानंतर ही मुलं आपल्याला 2 ते 4 वर्ष सापडतात, पण जर शाळेवरती आपण कार्यक्रम घेऊ शकलो आणि त्याचा इम्प्लिमेंटेशन किंवा त्याचा लाभ हा किमान 5 वर्ष आपल्याला पुढे मिळतोय. म्हणून आम्ही शाळेवरती उपक्रम सुरू केला. आणि त्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील, शहरातल्या महापालिकेच्या शाळा असतील, जे गरीब वस्तीतली मुलं शिक्षणासाठी येतात, त्यांच्यामध्ये आम्ही हा उपक्रम सुरू केला. त्याला जोडून मग वाड्या वस्त्यांमध्ये ज्या काही शाळा आहेत, अनेक शाळा अशा आहेत त्या शाळेमध्ये ग्रंथालय नाहीये, अनेक शाळा अशा आहेत पुस्तकं आहेत पण ती बंदिस्त आहेत, ती मुलांना दिली जातीलच असं नाही. अशा वेळी मी दादांची पुस्तक बॅग म्हणून एक उपक्रम सुरू केला. त्या बॅगेमध्ये 50 पुस्तकं घातली जातात आणि ती पिशवी घेऊन मी असेल किंवा आमचे विद्यार्थी असतील, आम्ही एखाद्या वाडी वस्तीवरच्या शाळेवर जातो. ती पुस्तकं तिथं खुली ठेवली जातात मुलांसाठी. मुलांनी ती घ्यायची आहेत, घरी घेऊन जायचं आहे. पुस्तक फाटू देत, पुस्तक चोरीला जाऊ देत, काही होऊ देत, त्याचा कोणताही हिशोब ठेवला जात नाही. त्यामुळे मुलं त्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊ लागली. अक्षरशः आम्हाला पुस्तकं कमी पडतात. मग काही देणगीतली पुस्तकं येतात, त्यावेळी आम्ही देणगी घेताना सुद्धा देणगीदारांना सांगतोय की तुमची कोणतीच अट नसेल तर आम्हाला ती पुस्तकं द्या, कारण आम्ही पुस्तकं आमची लायब्ररी सजवू इच्छित नाही. आम्हाला ग्रंथालय इथं देखणं करायचं नाही आहे, तर ती वाचकांच्या पर्यंत पोहोचवायचे. मग तो वाचक शाळेचा असेल, एखादा नागरिक असेल, कोणी असेल, तो वाचक, मग त्यानं तो पुस्तक तिकडे गेले तरी त्याचा आमचा हिशोब नाही. मग आम्ही अशा शाळेंना ही पुस्तकं नेऊन देतो, ते परत किती येतील याचा आम्ही हिशोब ठेवत नाही. त्यामुळे त्या उपक्रमाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय. निबंध स्पर्धा आम्ही घेतलेल्या आहेत आणि सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा आम्ही एक उपक्रम राबवला की त्याच्यामध्ये कसं आहे, समजा आज आपल्याला एक टास्क आहे 12 ते 2 ह्या वेळेमध्ये चंद्रकुमार नलगेंचे रातवा ह्या पुस्तकावरती आपल्याला चर्चा करायची आहे. मग त्याच्यामध्ये एखादा वाचक ठरतो, त्यानं ते रातवा ह्या कादंबरीबद्दल आपलं मत पहिला टाकायचं आहे. ते मत टाकत असतेवेळी तो ऑडिओ टाकू शकतो, तो लिखित स्वरूपात टाकू शकतो, तो व्हिडिओ टाकू शकतो. त्याला वाटलं तर ह्या पुस्तकातला हा आशय खूप छान आहे, त्याचा फोटो काढून त्या वेळेमध्ये तो सुरुवातीला टाकू शकतो. 12ला हा सुरू झालेला उपक्रम 2 वाजेपर्यंत फक्त रातवा चंद्रकुमार नलगे लिखित पुस्तकावरतीच ते 2 तास त्याच्यामध्ये चॅटिंग होईल. म्हणजे त्या रातवाबद्दल काही प्रश्न येतील आणि कोणाचा काय अनुभव असेल तर तो अनुभव शेअर केला जाईल. म्हणजे भविष्यात रातवा वाचायची झाली तर त्या दिवशी त्या वेळेमध्ये ग्रुप ओपन केला की तिथं ते सगळं रातवाबद्दल सोशल मीडियामध्ये आपल्याला त्याचा वापर सकारात्मक कसा केला जाऊ शकतो त्याचे एक हे उत्तम उदाहरण म्हणून आहे. भविष्यातले बरेचसे उपक्रम आहेत, त्याबद्दलही मला पुढे सांगता येईल, पण सुरुवातीला आम्ही हे उपक्रम आता घेतोय. खूप चांगलं आहे, आपलं अभिनंदन करावं असाच हा संकल्प आहे. आतापर्यंत आपण किती शाळांना भेटी दिल्या आणि विशेष करून तुम्ही शाळांना भेटी देत असताना क्रम कसा ठरवता आणि किती कॉलेजना भेटी दिल्या आणि तुम्हाला शाळा आणि कॉलेजमध्ये फरक काय जाणवतो? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तोच मुद्दा आहे की आम्ही महाविद्यालय पहिला घेतली आणि ती मुलं आमच्या लगेच बाहेर जाऊ लागली. त्यामुळे आम्ही शाळेवरती आलो. शाळेतलीच मुलं महाविद्यालयामध्ये जातात म्हणून आम्ही आता जवळजवळ मला वाटतं 50हून अधिक शाळांच्या वरती हा उपक्रम पोहोचलाय.
आणि महाविद्यालय तरी कोल्हापूर जिल्ह्यातील असतील, सांगलीतली काही असतील, एक साधारण 20+ महाविद्यालय आहेत, तिथं हा उपक्रम पोहोचलाय. आणि हे आम्ही स्वतः गेलोय, पण प्रसारमाध्यम असतील, सोशल मीडिया असेल, त्यामुळे हा उपक्रम व्हायरल झाल्यानंतर स्वयंप्रेरणेनं अनेक शाळेमध्ये हा उपक्रम सुरू आहे, अनेक कॉलेजमध्ये सुरू आहे. अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर नुकतंच शिवाजी विद्यापीठात वाचन संकल्प महाराष्ट्राचा जो उपक्रम शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय, ज्या समोरच्या कट्ट्यावर तुम्ही सुद्धा शिक्षण घेतलात आणि तुमचा शैक्षणिक प्रवास सगळा केला, त्या कट्ट्यावर शिवाजी विद्यापीठाची सगळी मुलं वाचत बसली होती. जो उपक्रम राबवण्यात आला त्या दिवशी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर DT शिर्के सर सुद्धा कट्ट्यावर बसून मुलांच्या बरोबर वाचन करत होते. शांतता होती, पक्ष्यांचाही आवाज नव्हता, गाडींचा आवाज नव्हता. मुलांना एक असा टास्क देण्यात आला होता, मुलांनी मोबाईल बाजूला ठेवला होता, सर्व शांत पद्धतीनं वाचत बसली होती. आणि त्या दिवशी त्यांना लक्षात आलं, अरे वाचनाचं किती महत्व आहे आणि समूहानं तर आपण वाचू लागलो तर त्याचं किती महत्व आहे. म्हणजे त्या शाळांच्या मध्ये पोचलं तर पोचलो, आणि शाळा महाविद्यालयाचा फरक करत असते वेळी शाळेची मुलं ही अजून खूप म्हणजे त्यांच्यात पोटेन्शियल प्रचंड आहे. त्यांना जे आपण देऊ ती त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट होतं. महाविद्यालयामध्ये गेल्यामध्ये थोडं वाटा त्यांच्या वाढतात आणि इकडं तिकडं होण्याची शक्यता असते. पण त्यामध्ये सुद्धा महाविद्यालयांच्या मुलांना पण मला नाव ठेवायचं नाही आहे की सायन्सची जी मुलं आहेत, सायन्सच्या मुलांच्या मध्ये प्रचंड वाचन आहे. मी मध्यंतरी एक लेख वाचत असते, मला असं लक्षात आलं की नोबेल पारितोषिक मध्ये जी मोठी यादी आहे ती रशिया ह्या राज्यातल्या लोकांची आहे. आणि त्याचं कारण शोधते वेळी एका संशोधकाला लक्षात आलं की त्या नोबेल पारितोषिक विजेत्यांचं अवांतर वाचन भरपूर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाविद्यालयातल्या मुलांनी सुद्धा प्रचंड वाचलं पाहिजे, पण त्यांचं जग इतकं खुलं असल्यामुळं ती हातात सापडत नाहीत. पण शाळेची मुलं आपल्याला काम करायला खूप संधी आहे. हा, खरं तर आम्ही परवा पाहिलं की आपल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के सर आणि सन्मान्य पदाधिकारी मंडळी सुद्धा झाडाखाली बसून वाचन करतायत. खरं तर एक विलोभण्याचं दृश्य होतं. हे जरी असलं तरी सुद्धा आज शाळा असू देत, कॉलेजेस असू देत किंवा आपल्या घरातून सुद्धा असा एक सूर ऐकायला मिळतो की मुलं वाचन करत नाहीत. कदाचित त्याच्यावरती सोशल मीडियाचा सुद्धा परिणाम असू शकतो, पण याबद्दल तुमचं मत काय आहे आमच्या प्रेक्षकांना ऐकून घ्यायला नक्कीच आवडेल. नाही, कसं आहे, मी बऱ्याच वेळा हे उदाहरण देत असतो की आम्ही ज्यावेळी विद्यार्थी जातो, लोकांचा प्रतिसाद मिळत नाही, नकारात्मक सूर ऐकायला मिळतो, त्यावेळी मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपण दूध विकायला बाहेर पडलोय, त्यामुळे दुधाला लोकांना बोलवावं लागेल दूध प्यायला. तेच एखादा द्रव असता दुसरा तर लोक गर्दी करतात, दुधाला गर्दी होणार नाही. त्यामुळं दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही म्हणताय तसं प्रत्येकाचा एक सूर आहे की मुलं वाचत नाहीत, पण माझं उलटं मत असं आहे, मुलं आज खूप वाचतात. ह्याचं कारण असं आहे, मला माझं बालपण आठवतं मॅडम, की एकतर टीव्ही नव्हता. गावात एखादा टीव्ही असला तर तिथं टीव्ही बघायला गेल्यानंतर त्या टीव्हीच्या मालकाची बरीचशी कामं करायला लागायची. कुठं गवत जनावरांना टाक, कुठेतरी किराणा दुकानात आणून दे, आणि ते टीव्ही बघायला मिळायचं. त्या तशाच पद्धतीचं वातावरण पुस्तकाच्या संदर्भात होतं. ठराविक लोकांच्या घरी पुस्तकं असायची, मग ते पुस्तक आणून वाचण्यासाठी त्यांची कामं करायला लागायची. म्हणजे उपलब्ध साधनं आमच्या वेळी कमी होती, त्यामुळे कदाचित तुम्ही म्हणताय तसं की वाचत होतो. पण आजचा विषय असा आहे की सोशल मीडियामुळं आम्हाला त्यावेळी कोल्हापुरातली एखादी कादंबरी किंवा अमेरिकेमधलं शेक्सपियरचं एखादं पुस्तक मिळत नव्हतं आमच्या गावामध्ये. पण आज जमेची बाजू असं आहे की मोबाईलवरती सगळी पुस्तकं आहेत, खुलं ग्रंथालय आहे, पण मुलं वाचतात. ह्यासाठी मी म्हणेन, मला सांगा, फेसबुकवरच्या बऱ्याचशा स्टोरी, इन्स्टावरच्या बऱ्याचशा स्टोरी, युट्यूबवरच्या मुलाखती मुलं बघतात आणि ऐकतात आणि मुलं रील्स क्रिएट करतात. मला गडिंग्लजच्या बाबतीत विशेष उल्लेख करावा लागेल की गडिंग्लजच्या युवा पिढीमध्ये प्रचंड प्रतिभा आहे. म्हणजे बरेचसे रील स्टार बघितले तर ह्या भागामध्ये ज्या रील क्रिएट होतात त्याची पटकथा कुणीतरी लिहिलेली आहे. ती पटकथा लिहिण्यासाठी त्यानं वाचन केलंय, त्यामुळे त्यांनी वाचन केलं असं म्हणता येणार नाही. हा, जे पालक म्हणतात की मुलं वाचतच नाही, तो मोबाईलच मागतात, त्या पालकांनीच ती चूक केलेली असते. आपण काहीतरी कामात असतो, आपलं मूल रडा लागले, दंगा करायला लागले, एकदा आपल्या हातात मोबाईल दिला की माझा रोल संपला, हे आपण तिथं अंग काढत असतो. पण मी आमच्या घरात एक छोटासा प्रयोग करून बघितला. माझा भाचा लहान होता, आम्ही घरातला पहिला टीव्ही बंद केला, घरातले मोबाईल वापरायचं बंद केलं आणि घरी पेपर सुरू केला. मग पेपर घरी येऊन पडायचा, आम्ही जे वाचणार आहे ते वाचायचो, तो काय वाचायचं नाही भाचा.
आणि असे 1 दिवस 2 दिवस 8 दिवस गेले, टीव्ही बंद आहे, मोबाईल वापरत नाही कोणच. एक 10-15 दिवसानं तो पेपर चाळा लागला, पेपर मधले चित्र बघायला लागला, चाळत 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 हळूहळू त्यातल्या मनोरंजन गोष्टी वाचायला लागला. ते वाचत 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 वेळ कसा घालवायचा तो पूर्ण पेपर वाचायला लागला. म्हणजे आपण जे घरी करत असतो, माझी मुलगी सुद्धा राजनंदिनी, मी ज्यावेळी तिचा घरात मोबाईल बघत असतो त्यावेळी ती मला लगेच येऊन म्हणते, पप्पा मोबाईलवर काय बघायलाय? मग मी मोबाईलवर तिला दाखवतोय, हे मोबाईलवरती मुलाखत बघायला लागली, तू बघणार आहेस का माझ्या बरोबर? नाही मग बघा तुम्ही. मग मी वाचत बसतोय, त्यावेळी ती पण बाजूला येऊन बसते, पप्पा मी पण वाचत बसलोय. म्हणजे आपली पाल्य ही अनुकरण करत असतात. बरं, ही जी म्हणतात मंडळी की माझी मुलंच वाचत नाहीत, ही मंडळी, म्हणणारी मंडळी रिचार्ज 500 रुपयाचा मारतात, पण 100 जर पुस्तक घरी आणतात का हो बाजाराबरोबर? पुस्तकच आपण आणत नाही. शिक्षक असू देत, प्राध्यापक असू देत किंवा पालक असू देत, कोणी असू देत, आम्ही मुलांना काय देतो हे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी आपणच त्याच्या समोरचा आदर्श आहे. आपल्या या वाचन संस्कृतीच्या माध्यमातून किंवा वाचन कट्ट्याच्या माध्यमातून आपण नवोदित कवी असू देत, लेखक असू देत किंवा नवोदित साहित्यिकांसाठी आपण विशेष काय सहकार्य करता? त्याच्यामध्ये आता आम्ही आमच्या वाचन कट्ट्याचं प्रकाशन संस्था व्यासपीठ सुद्धा उभं केले, की जे अशी नवोदित लेखक आहेत. नवोदित ह्या अर्थानं की आपण लिहिणारे म्हणजे विद्यापीठात शिक्षण घेणारे, महाविद्यालयाचे प्राध्यापक असेच आपण डोळ्यासमोर धरतो, पण तसं नाही आहे. एखादा आमच्या राधानगरी तालुक्यातला दत्तागुरू सारखा कवी जो हमाली व्यवसाय करतो, शिक्षण 10वी सुद्धा पूर्ण नाही आहे, त्याच्या प्रचंड कविता आहेत ज्या माणसाला विचार करायला लावणारे आहेत. त्याचं लिखाण आहे वेश्यावस्तीतलं जीवन काय असू शकतं, त्यांना अगदी बारकावे एका वेशेचं मन त्यानं रेखाटलंय, असे लेखक आहेत. आमचा एक 2 व्हीलर मेकॅनिकल आहे विजय पाटील म्हणून, जो अगदी 12वी शिक्षण झालंय. त्याच्या हातात पाना असतो, आपण त्याची कल्पना केली, पण त्याच्या हातात आज पेन आहे. त्यानं 3हून अधिक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. एक पोलीस सेवेतून निवृत्त झालेले गणपत हरी पाटील जे आता हयात नाही आहेत, त्यांनी म्हणजे ह्याला बंदोबस्ताला बसल्यानंतर ज्या आपल्या डोक्यात येते ते विचार लिहिलेले आहेत. त्यांची पुस्तकं, म्हणजे सांगायचं मला तात्पर्य आहे मॅडम, की एक ट्रेडिशनल आपण डोळ्यासमोर धरले की लेखक म्हणजे हीच लोक असतात. ह्याला आम्ही छेद देण्यासाठी लेखक हा कुणी असू शकतो जो संवेदनशील आहे, अशी अनेक लोक लिहिणारे आहेत. अशा लोकांचं साहित्य आम्ही लोकांच्या परत आणण्याचं काम करतो. जसं की मासेवाडीतले आम्हाला शिवाजी खामकर म्हणून आहेत आपल्याच भागातले, ते प्रवास वर्णन लिहितात. त्यांची सुद्धा पुस्तकं, म्हणजे जवळजवळ 50हून अधिक पुस्तकं ह्या 7-8 वर्षाच्या कालावधीमध्ये नवोदित लोकांची मराठी साहित्यसृष्टीमध्ये वाचन कट्ट्यानं आणलेले. युवराज, नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला आणि त्याचबरोबर वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा महाराष्ट्र सरकारचा उपक्रमही सुरू आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, याबद्दल माझं मत म्हणण्यापेक्षा काल सुद्धा आमच्या एका दैनिकामध्ये ह्या विषयावर चर्चा झाली की मराठी भाषेला आता अभिजात दर्जा झालाय, तर असं काय काय बदल होणार आहेत. त्याच्यामध्ये बरीच विद्वान मंडळी होती, त्यामध्ये मी कार्यकर्ता म्हणून सहभागी झालो होतो. तर पहिली गोष्ट अशी मॅडम आहे की भाषा कधीच कोणती संपत नाही, म्हणजे ती माणसाबरोबर असते, ती संवादाची भाषा आहे. भाषा म्हटलं की आपल्याला इंग्रजी जणू काय आपला दुश्मन आहे, अशा पद्धतीनं आपण त्याची चर्चा करतो. पण काय आहे, इंग्रजी दुश्मन नाही आहे, ही इंग्रजी व्यावहारिक भाषा आहे, ती आपल्याला आलीच पाहिजे. आपण ग्लोबल व्हायचं असेल तर आलीच पाहिजे. पण ह्याचा अर्थ ती अभिमानाची भाषा नाही आहे. म्हणजे अभिमानाची भाषा नाही याला असं सांगायचं आहे की माझा मुलगा इंग्रजी माध्यमच्याच शाळेत जातो जे आहे हे खटकणारं आहे. ठीक आहे, त्याला मला असं अपेक्षित आहे माझा मुलगा इंग्रजी शाळेत जातो पण त्याचं मराठी सुद्धा उत्कृष्ट आहे, असं मराठीबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. म्हणजे जगाच्या ह्या सगळ्या सृष्टीकडे बघत असते वेळी इंग्रजी नावाची खिडकी आपल्या घराला असलीच पाहिजे, नाही असं नाही, पण घरात येणारा दरवाजा हा मराठी असला पाहिजे आणि मराठीचा अभिमान असला पाहिजे. मग आपण म्हणतो आपण कर्नाटकात गेले की लगेच तिथं कन्नड हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो, इकडं कुठं दुसऱ्या मुंबईमध्ये गेलो की भैयाशी आपण लगेच हिंदी बोलायला सुरू करतो. आपण छोटा प्रयत्न करूया, त्याच्यावर आग्रह नाही करायचा आपण, बाबा हा भैया अरे कितीला आहे काय आहे, छोटा, मग तो सुद्धा प्रयत्न करेल. त्याच्यावर आपण अगदी एक पक्षीय भूमिका किंवा आदर्शवाद तू बोललंच पाहिजे असं नाही. आपण सवय लावू त्यांना, ही सवय जर आपल्या भाषेला आपण लावू शकलो तर ती प्रेमानं भाषा माणसं शिकू शकतात असं मला वाटतंय. आणि आता अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर
ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्या म्हणजे शासनानं विशेषतः काल सुद्धा मी ह्याच मुद्द्यावर माझं मत व्यक्त केलं होतं की बालवाङ्मय जे लहान मुलांचं साहित्य आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर बालवाङ्मयाची इंग्रजी पुस्तकं आपण बघितली की ती इंग्रजी पुस्तकांची निर्मिती, रंगीत चित्र, तोचा दर्जेदार कागद, सगळी बांधणी ह्या खूप चांगल्या पद्धतीच्या असल्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये त्या पुस्तकांना चांगल्या प्रकारची मागणी आहे. त्या ह्याच्यामध्ये त्या मार्केटमध्ये टिकण्यासाठी आपली मराठी पुस्तकं सुद्धा दर्जेदार झाली पाहिजेत, त्याची निर्मिती चांगली झाली पाहिजेत. आपल्याकडं कागदाला आपण GST लावलाय, त्याच्या सगळ्या कॉस्टिंगचा दर वाढलेला आहे. शासनाचं धोरण काय मला कळत नाही, मला शासनावर टीका बिका काही भाग करायचा नाही आहे. पण आपल्याला मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आहेत. बाल साहित्य निर्मितीला मॅडम कागद असेल काय असल्या गोष्टीसाठी जर आपण चांगला अनुदान देऊ शकलो तर ती चांगली पुस्तकं निर्माण होतील आणि लहान मुलं अजूनही चांगली पुस्तकं वाचतात. आणि जर इंग्रजीच्या बरोबर आपली मराठीची पुस्तकं जाऊ शकली, चांगली बाल वाङ्मय निर्मिती होऊ शकली तर वाचक चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद देईल. आणि आता अभिजात भाषा दर्जा प्राप्त झालेला आहे. मराठी भाषेमध्ये काम करणाऱ्या लोकांचा सन्मान झाला पाहिजे. प्रत्येक विद्यापीठ, महाविद्यालय या ठिकाणी याचा अध्यासन असलं पाहिजे. त्यातल्या एक्सपर्ट लोकांना बोलवून सतत मराठीचा गजर आपण सुरू ठेवला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये सोशल मीडिया, मगाशी गडिंग्लजच्या कलावंतांचा मी एक विषय घेतला की रील बनवणारे लोक वाढलेले आहेत. तर या रील बनवत्या वेळी सुद्धा ह्या गोष्टी खर्चिक आहेत. ह्या सगळ्या खर्चिक गोष्टीला जर आपण काही शासन स्तरावर पाठबळ देऊ शकलो तर ती सुद्धा एक कला निर्मिती आहे, मराठी कला निर्मिती आहे, प्रतिभा आहे. त्याचं कुठेतरी आपण व्यवस्थित मूल्यांकन करून त्यांना आपण पाठबळ देऊ शकलो तर ह्या मुलांना आपल्याला ग्लोबल लेवलवरती पोहोचवता येईल आणि मराठी खऱ्या अर्थाने व्यावसायिक होईल. आणि मराठी जर अर्थपूर्ण जी जगण्याला पैसा देऊ शकली तर त्या मराठीला अजून मोठ्या स्वरूपात आपले वाचक असतील, लोक असतील, स्वीकारलं जाईल. वाचन कट्ट्याच्या माध्यमातून तुम्ही अनेक उपक्रम राबवत आहात, ही खूप अभिनंदनीय गोष्ट आहे. पण तुमच्यासाठी एक प्रश्न असा की असा एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आलाय का की खरोखरच त्या ठिकाणी तुम्हाला पुस्तकानेच मदत केलेली आहे? तसा प्रश्न मला भावनिक करणार आहे. कारण मी शाळा महाविद्यालयामध्ये ज्यावेळी फिरत असतो त्यावेळी मुलांना सांगतो की तुमची मैत्रीण धोका देईल, तुमची नाती धोका देतील, पण पुस्तक कधीच धोका देत नाही. पुस्तक जे मुखपृष्ठावर असतं तेच आतमध्ये असतं, ते कधीच बदलत नाही. आणि हे मी मॅडम ह्याला एक प्रसंग नाही, अनेक प्रसंग आहेत. पण एक महत्वाचा प्रसंग जो मी कधीच विसरू शकणार नाही तो इथं मला वाचकांसाठी सांगायचा आहे. कोरोनाचा काळ होता सगळा. कोरोनाच्या काळात आपण जिकडे तिकडे दुःखाच्या घटना बघत होतो. प्रत्येकाची नाती जवळचं कोण नाही कोण गेलंय. आणि आमच्या घरीत माझी आई आजारी असते आणि आम्हाला भीती होती की कोरोनामध्ये तिला काय होईल किंवा काय, अशी काळजी घेत होतो. वडील माझे एक म्हणजे तसे मेडिकली फिट, कधीही त्यांनी औषधं घेतली नाही आणि आम्ही कल्पनाही केली नाही की वडील आजारी वगैरे पडतील. आणि वडील म्हणजे मला चांगले मित्र होते. मला दिशा त्यांनी दिली, पुस्तकं वाचनाचं वेळ लावलं. त्यांनी मला पहिल्यापासून सांगितले की चांगल्या लोकांच्यात राहा, आपल्यापेक्षा हुशार लोकांच्यात राहा, बाहेर आपण चांगली कपडे घातली पाहिजेत, घरात कोण काय खाते हे कोण विचारत नाही, पण तुम्ही कसं दिसताय, कसं वावरताय हे सृष्टीला दिसत असतं, त्या पद्धतीने तू वागत जा, चांगल्याची संगत ठेव. मला वडिलांनी जो मार्ग दिला. आणि कल्पना नसताना कोरोनामध्ये वडील ऍडमिट झाले आणि अचानकपणे निघून गेले. आणि मी कधीच कल्पना केली नव्हती की वडील मला असं सोडून जातील. आणि मग तो धक्का होता कोरोनातल्या दुसऱ्या लॉकडाऊन. तो धक्का इतका होता की माझ्या कल्पनेच्या पलीकडे होतं सगळं. सारखंही संपलंय असं मला वाटायचं. दरम्यान ज्ञानेश्वरी चित्रपटाची, ज्ञानेश्वरीबद्दल टीव्हीला सिरियल सुरू होती आणि ज्ञानेश्वरी मी वाचलेली सुद्धा, ऐकलेली सुद्धा. आणि त्यातला प्रसंग माझ्या डोळ्यासमोर माझ्या एक मार्गदर्शिका आहेत, डॉक्टर वर्षा खोत मॅडम म्हणून, चांगला अध्यात्मामधला अभ्यास आहे. त्या सतत मला मी कुठेतरी मेंटली डिस्टर्ब होईल म्हणून कम्युनिकेशनमध्ये असायच्या. त्यातला त्यांनी प्रसंग सांगितला की तुमच्या वडिलांचं दुःख तुम्हाला होते हे स्वाभाविक आहे, ते प्रत्येकाला होणं स्वाभाविक आहे. पण कल्पना करा म्हटले की संत ज्ञानेश्वर, सोपाना, निवृत्तीनाथ महाराज आणि मुक्ताई, 4 भावंड
वयाच्या 20ली सगळे आहेत, झोपलेले आहेत रात्रीचं अचानकपणे त्यांचे आई वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी हे दोघंही त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि या चारही भावंडांना माहीत नाही आणि सकाळी उठून बघतात तर आपले आई वडील नाही आणि अशा काळात आई वडील नाही की त्या संपूर्ण कुटुंबाला वाईट टाकलेलं असतं, कोण जेवण देत नसतं, कोण उभं करून घेत नसतं आणि ही 20च्या आतमधली चारही भावंड हे आपल्या आई वडिलांचं दुःख विसरून संत ज्ञानेश्वर आता विश्वात्मे म्हणून विश्व कल्याणासाठी जे जे वांछिल ते लाभो म्हणून संत ज्ञानेश्वर या सृष्टीला देतात आणि आपलं दुःख विसरून जातात. असा संत ज्ञानेश्वराच्या पुढं माझ्या वडिलांचं दुःख काय आहे, समाज खूप मोठा आहे, हा प्रसंग माझ्या आयुष्यात परिवर्तन करून गेला नाही तर मी मानसिकदृष्ट्या खचलो असतो. अशा बऱ्याच पुस्तकातल्या गोष्टी आहेत. त्यातलं हे मी कारण कधीच विसरू शकत नाही की ज्ञानेश्वरी. त्यामुळं दुःखाच्या वेळी पुस्तकानं मला साथ दिली आणि माझ्या सुखाच्या वेळी सुद्धा सगळ्या अडीअडचणीला पुस्तक माझ्या सावलीसारखं असतं. खरं आहे, ग्रंथ असू देत, पुस्तक असू देत आणि वाचनाच्या माध्यमातून आपलं दुःख सुद्धा निवळतं हे या ठिकाणी स्पष्ट होतं. आपण समापनाकडे येत असताना एक शेवटचा आपल्याला मी प्रश्न करते की आज युवा पिढीला आणि विशेष करून पालकांना आपण काय संदेश द्याल? पालकांना मगाशी तेच मी म्हटलं की तुम्ही टीव्हीचा रिचार्ज मारता, मोबाईलचा रिचार्ज मारता, तर घरी पुस्तक आणा. घरी किमान म्हणजे वाक्य अलीकडचं ऐकण्यात आलंय की ज्याच्या घरी पुस्तकाचं कपाट नाही त्याचं घर सपाट असं म्हटलं जातं. पण घरी पुस्तक पाहिजे. भलं ती मुलं तुमचे हात न लावतील, पण एक दिवस असा येईल की ती मुलं पुस्तकाला हात लावतील. कोरोनामध्ये अनेक मुलं नैराश्यात चाललेली, त्यावेळी आम्हाला फोन करायचे की कोणतं पुस्तक वाचू. त्यावेळी आम्ही बऱ्याच वेळा एक होता कारवर सारखी पुस्तकं सांगितली, ज्या कारवरनं आई वडील नसताना मोठा शास्त्रज्ञ म्हणून अनेक गोष्टीचं संशोधन केलं. विशेषतः शेंगदाणा पदार्थापासून चॉकलेट बनवली, टमॅटो हा पदार्थ खायचा असतो कारवरनं आपल्याला सांगितलं, आपण तो पदार्थ खात नव्हतो. अशी बरीच लोकं जी दुःखातून बाहेर गेली, ही पुस्तकं जर घरी आली. अलीकडे मॅडम AI आलं, ChatGPT आलं, हे कितीही माहिती आपल्याकडे आली, या स्क्रीनवरती कितीही गोष्टी आल्या, 3.5x6च्या ह्या स्क्रीनवरती कितीही गोष्टी आल्या, तर भावनेचा स्पर्श हा स्क्रीनला नाही आहे. त्यामुळे भावनेचा स्पर्श आणि संवादाचा पूल उंचावायचा असेल तर आपल्याला घरी पुस्तक असलं पाहिजे. आणि ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला एक गोष्टी सांगायची आहे की 24 तासातला किमान 1 तास तुम्ही संध्याकाळी असेल, तुम्हाला जी सोयीची वेळ असेल ती सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. त्यावेळी मोबाईल बाजूला नसेल आणि वेगवेगळ्या प्रश्नांच्या वरती गप्पा मारल्या पाहिजे. दिवसभर कुणी काय केलं हे आपल्या संवादाचा पूल वाढला पाहिजे. म्हणून मग पूर्वी बघा एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यावेळी प्रायव्हसी नावाचा प्रकार नव्हता, स्वतंत्र बेडरूम नावाचा प्रकार नव्हता, टीव्ही एकच असायचा, सगळी घरात असायची, सण उत्सव एकत्र असायचं. ह्या संस्कृतीतून कुटुंबाचं संरक्षण हे मोठ्या प्रमाणात व्हायचं आणि एक नीतिमूल्य संस्कारमय पिढी जी आपल्याला अपेक्षित आहे ती निर्माण व्हायची. आणि अलीकडे संवाद हरवत चाललाय मॅडम. तो संवाद चांगला होण्यासाठी म्हणजे काही मुलांचे आई वडील आम्हाला वृद्धाश्रम मध्ये दिसतात, ती भेटीगाठी होत नाही, पैसा हे सगळं माध्यम नाही आहे. तर आजच्या पालकांनी आपल्या वारसाला किती संपत्ती, धनदौलत, गाड्या, बंगले हे देतोय पेक्षा आपले विचार काय देतोय, आपण ज्ञान काय देतोय, त्याला ह्या समाजामध्ये चांगला माणूस घडण्यासाठी आपण कसं घडवतोय, ह्या संस्काराचा वारसा प्रत्येक पालकांनी देण्यासाठी संवाद होणं गरजेचं आहे. त्यामुळे माझी सर्व पालकांना हीच विनंती राहील विशेषतः की तुम्ही घरी पुस्तक आणा, त्या पुस्तकावरती चर्चा करा आणि आपल्या देशाची परंपरा काय आहे, आपल्या ह्या देशासाठी थोर महापुरुषांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलंय ते सुद्धा आपल्याला आपल्या मुलांना इतिहास सांगितला पाहिजे. तरच आपली ही संस्कृती टिकून राहील, तरच आपण सुरक्षित राहू. नाहीतर सगळ्या गोष्टी असतील, पैसा असेल, सगळं असेल, पण सामाजिक स्वास्थ्य नावाचा प्रकार हा आपण कुठेतरी हरवत बसतो. आणि त्याचं संरक्षण होण्यासाठी मॅडम संवाद हा वाढला पाहिजे. मग तो पुस्तकाच्या रूपानं असेल किंवा नेहमीच्या संस्कृतीमध्ये बोलण्यामध्ये असेल, तर संवादाचा पूल वाढला पाहिजे. बरोबर, अगदी खरं आहे. वाचन तर हवंच हवं, वाचनाबरोबरच जर संवाद असेल तर आणखीन छान. पण संवादांबरोबर जर सुसंवाद असतील तर आज आपल्या समाजामध्ये, कुटुंबामध्ये जे अनेक अडचणी होत आहेत, अनेक समस्या निर्माण होत आहेत, त्या होणार नाहीत आणि आपलं आयुष्य छान आनंदी होईल. तर मंडळी, हे होते युवराज कदम,
ज्याने वाचाल तर वाचाल हा विचार पुढे घेऊन वाचनकट्टा या संस्थेची स्थापना केली. त्यांचा हाच प्रयत्न आहे की प्रत्येकानं वाचन केलं पाहिजे, कारण ग्रंथ हेच आपले गुरु आहेत. हेच ग्रंथरूपी गुरु आपल्याला एक चांगला मार्ग दाखवतात आणि आपलं आयुष्य आनंदी होण्यासाठी प्रयत्न करतात. युवराज, आपण या ठिकाणी आलात आणि वाचन या संस्कृतीवर, वाचनावरती आपण दिलखुलास अशा गप्पा केल्यात, त्याबद्दल आर चॅनलच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आर चॅनलच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. तुम्ही वाचा आणि कुटुंब वाचवा. धन्यवाद.